जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीमधला एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे जो की आहे ऑड मॅन आउट, ज्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो विसंगत संख्या शोधणे। आता या प्रकारामध्ये आपल्याला 4 संख्या दिलेल्या असतात, त्यापैकी 3 संख्या एक नियम तंतोतंत पाळत असतात आणि एक संख्या जी असती या तिघांपेक्षा वेगळी असती आणि आपल्याला ती संख्या शोधायची असते दोस्तांनो। यासाठी आपल्याला पाढे, विभाज्यतेच्या कसोट्या, वर्ग आणि घन ज्ञात असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली निरीक्षण शक्ती जी आहे ती अतिशय तगडी असायला पाहिजे दोस्तांनो। आता पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती, तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत 23, 25, 19, 17। आता या सर्व संख्यांकडे पाहिल्यानंतर मला जाणवतं की या सर्व संख्या ज्या आहेत त्या कोणत्या संख्या आहेत? ऑड संख्या आहेत, म्हणजेच कोणत्या संख्या आहेत? विषम संख्या आहेत। त्यामुळे आपण लगेचच डिफरन्शिएट करू शकत नाही। 3 संख्या जर सम असल्या असत्या, एक विषम असली असती तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता आलं असतं। पण परत एकदा मला पाहता येईल की ही जी संख्या आहे ही मूळ संख्या आहे, नंतर ही पण जी आहे ती मूळ संख्या वाटत असली तरी नाहीये, 19 मूळ संख्या आहे आणि 17 सुद्धा मूळ संख्या आहे। म्हणजे दोस्तांनो 23, 19 आणि 17 या 3 मूळ संख्या आहेत, मात्र 25 ही मूळ संख्या नाहीये। त्याच बरोबरीने 25 हा 5चा वर्ग सुद्धा आहे, ही मूळ संख्या सुद्धा नाहीये। त्यामुळं या प्रश्नाचे जे उत्तर असणारे ते असणारे काय? पर्याय 2 म्हणजेच काय? 25। प्रश्न क्रमांक 2, परत एकदा 4 संख्या आपल्या स्क्रीनवरती 36, 62, 144 आणि 256। आता या संख्यांकडे नीट पाहिल्यानंतर मला जाणवत आहे की 36 जे आहे तो आहे काय? 6चा वर्ग आहे। नंतर दोस्तांनो 144 जो आहे तो आहे 12चा वर्ग। नंतर 256 जो आहे तो आहे काय? 16चा वर्ग। तुम्हाला 62 कोणत्याही संख्येचा वर्ग दिसतो का? तर नाही। त्यामुळे विजोड संख्या जी असणारे ती असणारे कोणता पर्याय? पर्याय दुसरा म्हणजेच काय? 62। प्रश्न क्रमांक 3, इथं तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत 671, 264, 385 आणि 274। मित्रांनो इथं आपल्याला थोडंसं नीट लक्ष द्यायचं आहे। प्रत्येक संख्येतला पहिला अंक आणि शेवटचा अंक या दोघांची जर मी बेरीज केली तर पहा मधला अंक येत आहे। आता इथं जमतंय का? पहा, पहिला अंक शेवटचा अंक 2 + 4 बरोबर काय येणार दोस्तांनो? मधला अंक जो की आहे 6। 3 आणि 8 या दोघांची बेरीज केली तर परत मला मधला अंक प्राप्त होणार आहे 8। मात्र दोस्तांनो 2 आणि 4 जे की 274 चे पहिले आणि शेवटचे अंक आहेत 2 आणि 4, या दोघांची जर मी बेरीज करीन तर 7 येत आहे का दोस्तांनो? तर नाही येत। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चौथा पर्याय। नंतर प्रश्न क्रमांक 4, आता परत 4 संख्या दिल्यात आपल्याला। तर इथं पाहता क्षणी आपल्याला जाणवतं की 36 जो आहे तो आहे 6चा वर्ग। नंतर 64 जो आहे तो आहे 8चा वर्ग। नंतर 49 जो आहे तो आहे 7चा वर्ग आणि 81 जो आहे तो आहे दोस्तांनो 9चा वर्ग। राईट। आता इथं मला 2 समसंख्यांचे वर्ग दिसतात आहे, 2 विषम संख्यांचे वर्ग दिसतात आहे। जर 3 समसंख्यांचे वर्ग असले असते आणि एक विषम संख्येचा असला असता तर मला त्याला विसंगत घटक म्हणून बाजूला काढता आलं असतं, पण तसं होताना दिसत नाही। पण आता परत एकदा नीट लक्षात ठेवायचं दोस्तांनो, 64 ही जी संख्या आहे ही 8चा वर्ग तर जरूर आहे, प्लस त्याच्याबरोबर ही 4चा घन सुद्धा आहे। म्हणजे 64 8चा वर्ग सुद्धा आहे, 4चा दोस्तांनो घन सुद्धा आहे। त्यामुळे विसंगत संख्या जी असणार आहे ती असणार आहे कोणती? तर ती असणार आहे 64, कारण बाकीचे सगळे वर्ग आहेत। प्रश्न क्रमांक 5 दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 5 मध्ये परत एकदा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी विसंगत घटक मला ओळखायचा आहे। आणि थोडंसं जर नीट पाहिल, पहिला जो पर्याय आहे तो आहे 248। याच्यामध्ये 3 अंक आहेत 2, 4 आणि 8। आता समजा या तिघांचा जर मी गुणाकार करीन, 2 × 4 8, 8 × 8 किती येते? 64।
त्यांचा गुणाकार येतोय तो येतोय 64. मग दोस्तांनो आपल्याला दुसरा पर्याय पाहायचा आहे 842. काही नाही 248चं उलट पुलट केलेलं आहे. इथं पण परत एकदा घेऊया 8 गुणिले 4 गुणिले 2 म्हणजे या संख्येमधले जे 3 अंक आहेत त्यांचा आपण गुणाकार करत आहोत आणि परत एकदा मला गुणाकार जो प्राप्त होतोय तो होतोय 64. आता तिसरा पर्याय जो आहे तो आहे 444. इथं सुद्धा 4 गुणिले 4 गुणिले 4 जर मी करीन तर 4 गुणिले 4 16, 16 चोक किती 64. इथं पण 64 येत आहे. आता मला चौथा पर्याय पाहायचा दोस्तांनो तो आहे 462 आणि याच्यातले 3 अंक जे आहेत ते आहेत 4, 6 आणि 2 आणि मला सरते शेवटी त्या तिघांचा गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 6 24, 24 दुने किती येत आहे 48. तर बाकी सर्व संख्यांमधील तिन्ही अंकांचा गुणाकार दरवेळेस येतोय किती 64, 64, 64. मात्र शेवटच्या पर्यायातील अंकांचा गुणाकार येतोय 48. त्यामुळे विजोड घटक जो असणार आहे तो असणार आहे कोणता तर तो असणार आहे पर्याय 4. मग प्रश्न क्रमांक 6. इथं पण परत दोस्तांनो आपल्याला आपली निरीक्षण शक्ती अतिशय तीक्ष्ण करावी लागणार. आपल्याला संख्यांचं अतिशय बारकाईने निरीक्षण करावं लागणार. आणि दोस्तांनो पहा 3 आणि 5, 3 आणि 5 या संख्येमधले पहिले 2 अंक जे आहेत ते आहेत 3 आणि 5. आता या 3 आणि 5 चा जर मी गुणाकार करीन 3 5 किती येत आहे 15. नंतर दुसऱ्या पर्यायामध्ये जा या संख्येचे पहिले 2 अंक म्हणजे 4 आणि 3 या 4 आणि 3 चा गुणाकार करणार तर 4 त्रिक किती होत आहे 12. नंतर दोस्तांनो तिसरा पर्याय परत पाहणे या संख्येमधील पहिले 2 अंक जे आहेत ते आहेत 6 आणि 8 आणि 6 गुणिले 8 किती होणार दोस्तांनो 48. सरते शेवटी तुम्हाला पर्याय 4 पाहावा लागेल. यामधले जे 2 अंक आहेत ते आहेत 8 आणि 5 आणि 8 पंचे किती होणार आहे 40. पण तिथं दिलेलं आपल्याला 67. त्यामुळे विसंगत संख्या जी असणार आहे ती असणार आहे कोणती तर तो असणार आहे पर्याय 4. नंतर प्रश्न क्रमांक 7 दोस्तांनो जसं मी तुम्हाला सांगितलं वर्ग आणि घन आपल्याला मुखोद्गत पाहिजेत. तर 120च्या जवळचा एखादा वर्ग संख्या सांगा मला ती किती असणार दोस्तांनो 121 जो की आहे 11चा वर्ग. पण मला 120 आणायचं आहे तर 121 वजा 1 करणार मी. थोडक्यात मी नियम वापरणार 11चा वर्ग वजा 1. मग 80च्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे दोस्तांनो ती आहे काय 81. पण 81 पासून मला 80 आणायचंय तर 81 वजा 1 करणार आणि 81 काय दोस्तांनो 9चा वर्ग वजा 1. मग पर्याय जो 3 आहे त्याच्या जवळपासची वर्गसंख्या परत पाहिजे मला ती असणार आहे किती 196. 196 पासून 195 आणायचं आहे तर 196 वजा 1 करणार. इथं लिहिणार मी 14चा वर्ग वजा 1 आणि इथं शेवटचा जो पर्याय आहे त्याच्या जवळची वर्गसंख्या जी असणार दोस्तांनो ती असणार आहे किती 100. पण इथं काय होत आहे 100 पासून मला 101 आणायचं आहे तर 100 अधिक 1 करावं लागेल आणि 100 म्हणजे काय दोस्तांनो 10 आणि 10चा वर्ग अधिक 1 म्हणजे होणार किती 101. आता इथं वर्ग वजा 1 वर्ग वजा 1 वर्ग वजा 1 मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय वर्ग अधिक 1. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे किंवा जो विजोड घटक असणार आहे ज्याला मी फुली मारलेली आहे तो आहे 101. प्रश्न क्रमांक 8 आपल्या स्क्रीनवरती. आता इथं या सर्व संख्यांचं नीट निरीक्षण करायचंय. आपल्याला जाणवतंय 120च्या जवळची वर्गसंख्या 121. पण ऍट द सेम टाइम मला थोड्याशा वेगळ्या प्रकारे सुद्धा पाहावं लागेल की ह्याच्या जवळची वर्गसंख्या जरी 121 असली तरी ह्याच्या जवळची घनसंख्या जी आहे दोस्तांनो ती आहे किती 125. 125 म्हणजे कसला घन आहे 5चा घन आणि 125 पासून 120 आणायचं आहे तर 125 वजा काय करणार मी 5 करणार. म्हणजे थोडक्यात 5चा घन वजा 5 करणार. 5चा घन वजा 5 इथं मला एक फॉर्म्युला वापरता येईल n³ - n. n म्हणजे काय दोस्तांनो तर संख्या. नंतर याच्या जवळची घनसंख्या मला पाहिजे 508च्या जवळची घनसंख्या जी आहे ती आहे 512 आणि 512 दोस्तांनो कसला घन आहे तो आहे 8चा घन. मात्र 512 पासून मला 508 आणायचं आहे तर मला -4 किंवा वजा 4 करावं लागेल. थोडक्यात मला इथे लिहावं लागेल 8चा घन वजा किती 4. आता तिसरा जो पर्याय पाहिला 60च्या जवळची घनसंख्या जी आहे
ती आहे काय 64, जो की आहे 4चा घन. आणि 64 पासून मला 60 आणायचं असेल तर 64 वजा किती करावं लागेल 4. म्हणजेच दोस्तांनो 4चा घन वजा 4. आणि सरते शेवटी दोस्तांनो या 336च्या जवळची जी घनसंख्या आहे ती आहे 343. 343 म्हणजे 7चा घन. आणि 343 पासून 336 आणायचा असेल तर मला याच्यातनं वजा काय करावं लागतील 7. म्हणजे थोडक्यात याचीच मांडणी मी अशी करणार 7चा घन वजा 7. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या संख्येचा घन घेतोय त्या संख्येतून मी ती संख्या मायनस करतोय. n³ मायनस n हा नियम वापरलेला आहे. आता इथं हा नियम मला पाहता येतो. या इथं पण 4चा घन वजा 4, इथं पण दोस्तांनो 7चा घन वजा 7. म्हणजे हा नियम जो आहे तो फॉलो होतो. मात्र पर्याय 2 508 मध्ये हा नियम फॉलो होत नसल्या कारणाने विजोड घटक जे असणारे ते असणारे कोणता पर्याय 2. नंतर प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 कडं पाहावं. 4 अंकी सगळ्या संख्या आहेत आणि थोडंसं नीट बारकाईने जर पाहिलं, शास्त्रज्ञाच्या चिकित्सक नजरेने जर पाहिलं तर मला जाणवतंय की बाबा ह्या मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आता दोस्तांनो मूळ संख्या कोणकोणत्या असतात 2, नंतर असते 3, नंतर 5, नंतर 7, नंतर 11, नंतर असते 13, नंतर 17, मग 19, मग असते 23 दोस्तांनो, मग 29, मग 31, मग 37, मग 41, मग 43, मग 47. या प्रकारे तुम्हाला जोड्या पाहायला मिळणार आहेत. मात्र जर आता आपण जर पहिल्या याचं निरीक्षण केलं 11 आणि 17 च्या मध्ये एक मूळ संख्या सोडलेली आहे. नंतर 17 आणि 23 दोस्तांनो 17 आणि 23 दुसरा जो पर्याय आहे त्यात सुद्धा एक मूळ संख्या सोडलेली आहे जे की आहे 19. नंतर 23-31 मध्ये सुद्धा एक मूळ संख्या सोडलेली आहे जी आहे 29. आणि सरते शेवटी 31-37. आता या सुद्धा मूळ संख्या आहेत पण या सलगच्या मूळ संख्या आहेत. बाकीच्या मूळ संख्यांच्या दरम्यान एक मूळ संख्या सोडलेली आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे असणारे किंवा विजोड घटक जो असणारे तो असणारे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 10 आपल्या स्क्रीनवरती. आता पाहता क्षणी काही गोष्टी स्पष्टपणे जाणवत आहेत की 125 ला जर पाहिलं तर आहे 5चा घन. 144 ला जर पाहिलं हा आहे 12चा वर्ग. 169 ला जर पाहिलं हा आहे 13चा वर्ग. आणि 225 ला जर पाहिलं तो आहे 15चा वर्ग. म्हणजे बाकीच्या सर्व संख्या ज्या आहेत या वर्ग संख्या आहेत. मात्र ही जी आहे 125 ही घन संख्या असल्या कारणाने विजोड घटक जो असणारे तो असणारे पर्याय 1 125. प्रश्न क्रमांक 11. परत इथं आपल्याला अतिशय सूक्ष्मपणे निरीक्षण करायचं आहे. इथं मी काय करणार क्वामा देऊन टाकणार 9,729. मग दुसरा पर्याय 8,512, 7,49 आणि 6,216. प्रयत्नांती परमेश्वर ज्याला आपण म्हणतो वारंवार असंख्य उदाहरणं सोडवल्यानंतर पाहता क्षणी आपल्याला त्या गणितामधलं जे सार आहे किंवा मतितार्थ आहे तो लक्षात येऊन जातो. आता दोस्तांनो या इथं तुम्ही जर पाहाल पहिली संख्या काय 9 आणि 9चा घन किती येतोय तो येतोय 729. चला आता याच्यामधली पहिली संख्या कोणती आहे ती आहे 8. 8चा घन किती येतोय दोस्तांनो 512. ठीक आहे. नंतर इथं पहा ही जी आहे 6चा घन किती येतोय 216. मात्र मित्रांनो इथं 7चा वर्ग येतोय किती 49. म्हणजे थोडक्यात बाकी ज्या संख्या आहेत पहिली संख्येचा घन इथे येतोय, पहिल्या संख्येचा घन इथे येतोय, पहिल्या संख्येचा घन इथे येतोय आणि इथं मात्र आपल्याला वर्ग प्राप्त होतोय पहिल्या अंकाचा. त्यामुळे या प्रश्नाचे जे उत्तर असणार आहे ते असणारे पर्याय 3. मग मित्रांनो प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 परत एकदा नीट लक्षात ठेवणे. आता इथं 4 पर्याय दिलेत मित्रांनो. इथं 512 दिलेलं आहे. या 512 ला पाहिलं
की मला जाणवतं की 8चा काय हा घन आहे. नंतर इथं 1000 दिसतंय मला, 1000 म्हणजे 10चा काय दोस्तांनो घन आहे. इथं दिसतंय मला 216, 216 म्हणजे 6चा काय घन आहे. आणि इथं दिसतंय मला 324. आता 324 कोणत्या संख्येचा घन आहे का, तर निश्चितपणे नाही, ती वर्ग संख्या आहे. पण परत एकदा नीट लक्ष द्या, हे 8 मला मिळाले कुठून, या 16चं निम्म, या 16चं निम्म किती होतं 8, आणि 8चा घन किती येतोय 512. ठीक आहे. आता परत एकदा पहा, या 20चं निम्म किती येणार आहे 10, आणि या 10चा घन किती येतोय 1000. या 12चं निम्म किती होतंय 6, आणि या 6चा घन किती येणार आहे 216. मात्र पर्याय 2 मध्ये हे शक्य नाही, त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. आता इथं गुगली वॉल टाकले दोस्तांनो आपल्याला. 121 आहे कसला वर्ग, 11चा वर्ग. नंतर 169 आहे कितीचा वर्ग, 13चा वर्ग. 225 आहे कितीचा वर्ग, 15चा वर्ग. आणि 289 आहे 17चा वर्ग. तर दोस्तांनो सर्वच्या सर्व वर्ग आहेत. मग यातनं आपण वेगळा पर्याय कोणता शोधून काढणार आहोत. तर इथं परत एकदा या वर्ग संख्यांकडे नीट लक्ष द्या. 11 ही कोणती संख्या आहे, मूळ संख्या आहे, बरोबर आहे, ही मूळ संख्या आहे. नंतर 13 ही सुद्धा कोणती संख्या आहे, मूळ संख्या आहे. 17 ही सुद्धा कोणती संख्या आहे, मूळ संख्या आहे. मात्र 15 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे सर्व संख्या जरी वर्ग असल्या तरी इतर 3 पर्याय जे आहेत ते मूळ संख्यांचे वर्ग आहेत. 225 हा मूळ संख्येचा वर्ग नाही, त्यामुळं विजोड घटक जो असणार आहे तो असणार आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये परत एकदा दोस्तांनो नीट निरीक्षण करा. हा जो 36 दिसतोय तो आहे 6चा वर्ग. हा जो 25 दिसतोय दोस्तांनो तो आहे 5चा वर्ग. हा 81 दिसतोय तो आहे 9चा वर्ग. आणि इथं 32 मला कोणत्याही संख्येचा वर्ग दिसत नाही, त्यामुळे स्ट्रेट अवे मी चौथ्या पर्यायाला विजोड घटक म्हणून ओळखू शकतो. पण परत समजून घेण्यासाठी आपण लक्षात ठेवा, हे 6 मला प्राप्त झाले कुठून, तर या 12चं निम्म, 12/2 किती येत आहे 6, आणि 6चा वर्ग किती येतोय 36. मग तसाच प्रकार 10/2 किती येणार आहे 5, 5चा वर्ग किती येणार आहे 25. मग या 18ला परत 2 भाग दिला तर 18/2 किती येणार आहे 9, आणि 9चा वर्ग आहे 81. इथं मात्र जर 16ला 2 भाग दिला तर मला संख्या प्राप्त होणार आहे 8, आणि 8चा वर्ग मित्रांनो 32 नसतो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर किंवा विजोड घटक जो असणार आहे तो असणार आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 आपण परत एकदा नीट पाहावा. नंतर जसं डॉक्टर ऑपरेशन करतात तसे या संख्यांचं सुद्धा मला ऑपरेशन करून टाकायचंय. ऑपरेशन करायचंय म्हणजे काय करायचंय की प्रत्येक पर्यायाची मला निम्मी घ्यायची आहे. 50/2, 50/2 किती होणार आहे 25. ठीक आहे. 72ला जर 2 भाग दिला तर होणारे किती 36. 200ला 2 भाग दिला तर होणारे किती 100. आणि 350ला 2 भाग दिला तर होणारे किती 175. पण आता परत एकदा या संख्यांकडे जर तुम्ही पाहाल तर हा आहे 5चा वर्ग, हा आहे 6चा वर्ग, हा आहे 10चा वर्ग. आणि दोस्तांनो 5चा वर्ग गुणिले 2 बरोबर काय आले 50. 6चा वर्ग गुणिले 2 बरोबर काय आले 72. 10चा वर्ग गुणिले 2 येणार किती 200. इथं कोणत्याही प्रकारचा वर्ग नसल्या कारणाने जो विजोड पर्याय असणारे, विजोड घटक असणारे तो असणारे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 16 दोस्तांनो. ठीक आहे. इथं परत एकदा त्याच धारतीचा प्रश्न आहे पण थोडंसं लॉजिक आपलं वेगळं आहे. आता इथे 4 पर्याय 54, 128, 98, 250 प्रत्येक संख्येचं निम्म केलं. 54/2 केलं तर येणार दोस्तांनो किती 27. 128ला जर 2 भाग दिला तर येणार किती दोस्तांनो 64.
नंतर 98 ला 2 भाग दिला तर येणार किती, ते येणार 49, आणि 250 ला 2 भाग दिला तर येणार किती, 125. तर इथं परत एकदा पहा, 27 जो आहे हा 3चा घन आहे, 64 जो आहे तो 8चा वर्ग जरी दिसत असला तरी 4चा घन सुद्धा आहे, 49 हा 7चा वर्ग आहे, 125 हा 5चा घन सुद्धा आहे. मग आता मला 3चा घन गुणिले 2 केलं तर मला काय प्राप्त होणार आहे, 54. 4चा घन गुणिले 2 केल्यास मला प्राप्त होणारी संख्या 128, आणि 5चा घन 125 गुणिले 2 जर केलं तर मला प्राप्त होणारी संख्या जी आहे ती आहे 250. या पर्याय तिसऱ्यामध्ये म्हणजे 98 मध्ये असा कोणताही प्रकार घडून येत नसल्या कारणाने या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 98. प्रश्न क्रमांक 17 दोस्तांनो, त्याच टाईपचा पण वेगळ्या धारतीवरचा प्रश्न. आता सर्व संख्या मला नीट पाहायच्या, सर्व संख्या ज्या आहेत त्या इव्हन नंबर्स दिसतात मला, पण या सर्व संख्यांचं मी निम्म निम्म जर करीन, याला जर 2 भाग दिला, 22 भागिले 2 किती येणार आहे, 11. 26 ला 2 भाग दिला, 26 भागिले 2 येणार किती, 13. 34 ला सुद्धा मित्रांनो मला 2 भाग द्यायचा आहे तर येणार किती, 17, आणि 40 ला 2 भाग दिला तर येणार किती, 20. आता परत एकदा आपण 11, 13, 17 या संख्यांकडे पाहावं. आता या तिन्ही ज्या संख्या आहेत या मूळ संख्या आहेत. 20 आपल्याला मूळ संख्या दिसते का, तर नाही. तर अल्टिमेटली या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 18 दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 18. इथं यू हॅव टू ऑब्झर्व व्हेरी व्हेरी कीनली, अतिशय बारकाईने तुम्ही लक्ष द्या. आता इथं थोडंसं नीट पाहिजे ना मी, तुम्हाला मधली संख्या इथे दिसते 16, या दुसऱ्या पर्यायातली मधली संख्या दिसते मला 81, या तिसऱ्या पर्यायातली मधली जी संख्या आहे ती 64, आणि चौथ्या पर्यायातील मधली जी संख्या आहे ती आहे 94. आता प्रत्येक संख्येचा पहिला आणि शेवटचा अंक पाहणे. ठीक आहे. आता 1 आणि 3, 1 आणि 3, 1 आणि 3 ची बेरीज जर मी केली तर ती किती येणार आहे दोस्तांनो, 4, आणि 4चा वर्ग, त्या 4चा जो वर्ग आहे तो किती येणार आहे, 16. आता इथं पाहूया आपण पहिला अंक आणि शेवटचा अंक. ठीक आहे. 2 आणि 7 यांची बेरीज येणार आहे किती, 9, या दोघांची बेरीज 9, आणि 9चा वर्ग येणार आहे किती दोस्तांनो, 81. मग तिसऱ्यामध्ये जमतं का ते पण पहा. पहिला आणि शेवटचा अंक जो आहे 3 आणि 5 या दोघांची बेरीज येणार आहे 8, आणि 8चा जो वर्ग येणार आहे दोस्तांनो, 8चा वर्ग येणार आहे किती, 64. शेवटच्या पर्यायामध्ये 5 आणि 2 ची बेरीज जी येते ती येते 7, आणि 7चा वर्ग हा 94 येत नाही, इनफॅक्ट यायला पाहिजे किती, 49. त्यामुळे जो विसंगत घटक जो असणार आहे किंवा विसंगत संख्या जी असणार आहे ते असणार आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 19 दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 19 कडे पहा. फ्रॅक्शन मध्ये दिलेला प्रश्न आहे, अपूर्णांकांमध्ये दिलेला प्रश्न आहे. इथं पण फक्त आपल्याला योग्य पद्धतीने प्रश्नाला ऑब्झर्व करायचं आहे दोस्तांनो. हे बघा 34 म्हणजे इथं 2 अंक आहेत, 3 आणि काय 4. 3चा वर्ग किती येतोय, हा आला 9. 4चा वर्ग किती येतोय दोस्तांनो, क्रॉस मध्ये आला किती, 16. दुसऱ्या पर्यायात पहा, 4चा वर्ग क्रॉस मध्ये 16, 2चा वर्ग क्रॉस मध्ये किती, 4. तिसरा पर्याय पाहणे, 6चा वर्ग किती येतो दोस्तांनो, क्रॉस मध्ये 36, 5चा वर्ग किती येतो दोस्तांनो, तो येतोय 25. आता इथं सुद्धा आपण पाहाल 4चा वर्ग आहे दोस्तांनो काय, 16, 9चा वर्ग काय 81, 16 आणि 81, पण हे तिरकस पद्धतीने येत आहेत का, क्रॉस पद्धतीने येत आहेत का, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि तसं होत नसल्या कारणाने या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे किंवा विजोड संख्या जी असणार आहे ती असणारे पर्याय 4. आणि दोस्तांनो सरते शेवटी शेवटचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती, या घटकावरती जेवढे जेवढे टाइप्स आहेत तेवढे सगळे आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं खूप भल्या भल्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. जेव्हा एवढ्या मोठ्या संख्या दिलेल्या असतात ना दोस्तांनो,
तेव्हा बेरजेचा काहीतरी संबंध असतो, लक्षात ठेवा. आता पहिला पर्याय आपण लिहून घेऊया, 7 2 5 4 1. आता या संख्येमधल्या सर्व अंकांची जर मी बेरीज करीन तर पहा मला बेरीज किती येते दिसते पहा. 7 अधिक 2 9, 9 अधिक 5 किती होणार 14, 14 अधिक 4 18, 18 आणि होणार किती 19. हा झाला पहिला पर्याय. ठीक आहे. नंतर दुसऱ्या पर्यायाची अशाच प्रकारे फोड करू. 9 2 8 0 0 या संख्येतल्या सर्व अंकांची मला बेरीज करायची आहे. आता 9 आणि 2 किती होत आहे 11, 11 आणि 8 किती होत आहे 19. परत एकदा उत्तर काय येते मला, सर्व अंकांची बेरीज केली तर 19 येते. परत तिसरा पर्याय पाहायचा आहे मला. तिसरा पर्याय तो आहे 6 3 8 5 2. आता या संख्येतल्या सर्व अंकांची बेरीज किती येते ते पण आपण पाहूया. 6 आणि 3 झाले किती दोस्तांनो 9, 9 आणि 8 झाले किती 17, 17 आणि 5, 17 आणि 5 होणार दोस्तांनो 22, 22 आणि 2 होणार किती दोस्तांनो 24. तर यांची बेरीज येते 24. आणि शेवटचा पर्याय जो आहे, चौथा पर्याय जो पाहायचा आहे मला, तो आहे 5 2 3 8 1. आता या संख्येतल्या सर्व अंकांची मला बेरीज करायची, 1 2 3 4 या सर्व अंकांची बेरीज करायची मला. आता 5 अधिक 2 किती झाले 7, 7 अधिक 3 किती झाले 10, 10 अधिक 8 किती झाले 18, 18 अधिक 1 किती झाले 19. म्हणजेच मला जाणवतंय बाकी सर्व पर्यायामध्ये म्हणजे पहिला पर्याय, दुसरा पर्याय, चौथा पर्याय या संख्यांमधल्या सर्व अंकांची बेरीज सदैव किती येते 19 19 19. मात्र पर्याय 3 जो आहे या संख्येतील अंकांची बेरीज येते 24. त्यामुळे अल्टिमेटली या प्रश्नातला विसंगत घटक किंवा विसंगत संख्या जी असणार आहे ती असणारे पर्याय 3. मित्रांनो, आपल्याला जर लेक्चर आवडलं असेल तर आणि तरच लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.